नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मोराळेमध्ये सुट्टीला आल्यानंतर अचानकच अल्लमप्रभू रामलिंग धुळोबा या ठिकाणी जाण्याचे ठरले. कारण अल्लमप्रभू येथे लिंगायत समाजाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी प्रियांकाची मम्मी आणि इतर पाहुणे व सर्व भाविक भक्त आलेले होते. त्यामुळे आम्ही अल्लमप्रभू रामलिंग धुळोबा या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. तर मी, हे सूर्यकांत, पूजा, प्रियांका, अक्षरा, शिवदत्त, ओमदत्त, अथर्व आणि पप्पा आम्ही सर्वजण अल्लमप्रभू या ठिकाणी पहिल्यांदा जाण्याचं ठरवलं. तर अल्लमप्रभू या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी अल्लमप्रभू यांची ज्योत आहे, म्हणजे अखंड ज्योत आहे ही, आणि ही ज्योत नेहमी प्रज्वलितच असते. महातपस्वी अल्लमप्रभू हे विदेही होते, त्यांना देह नव्हता. बसव कल्याण येथून निघालेले हे महातपस्वी या ठिकाणी येऊन ज्योतीच्या स्वरूपात अखंड तेवत आहेत. अल्लमप्रभूंचे दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन तिथून निघालो व रामलिंग या मंदिरामध्ये आलो. बाहेरील दगडी बांधकाम असलेलं हे रामलिंगांचं मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. इथे आल्यानंतर आम्ही रामलिंगांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलो. तर सर्वप्रथम आम्हाला इथे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं आणि इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर खूपच सुंदर अशी आहे. त्यानंतर आतमध्ये अशी गुहा असल्यासारखं आहे, दगडी गुहा असल्यासारखं आहे आणि या मंदिराच्या समोरच 2 नंदी आहेत. हे मी पहिल्यांदाच पाहिले. सर्व महादेवाच्या मंदिरामध्ये एकच नंदी असतो, पण येथे 2 नंदी आहेत. नंदींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तर इथे पाणी टिपकत होते, म्हणजे बारमाही पाणी येथे असतं आणि या पिंडीवरती सुद्धा हे पाणी पडतं. तर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलो. इथे महादेवांना आपण स्वतः बेल फुले घालून त्यांचं आपल्या मनासारखं दर्शन घेऊ शकतो. तर आम्हाला खूप छान असं दर्शन झालं. महादेवांचं दर्शन घेऊन आल्यानंतर शिवदत्त, ओमदत्त नंदीसमोर बसले व त्यांचं थोडंसं फोटोशूटसुद्धा केलं मी. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर 7 लिंग आहेत आणि त्या 7 लिंगांचं दर्शन आम्ही केलं. आणि मध्येच एक तळ्यासारखं असं छोटंसं कुंड असल्यासारखं आहे. त्या कुंडामध्ये खूप मासे आणि कासव आहेत. शिवदत्त व ओमदत्तला हे पाहून खूपच आनंद झाला.
रामलिंगांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही धुळेश्वर या मंदिरामध्ये आलो। ही मंदिरे जवळजवळच अंतरावर आहेत। तर आता आम्ही धुळेश्वरांचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत। तर धुळेश्वराचं वाहन घोडा आहे, त्यामुळे इथे नवसाचे घोडेसुद्धा घातले जातात आणि इथे सुद्धा आमचं खूप छान असं दर्शन झालं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।